विरोधकांनी तसे शस्त्रच टाकलेले आहेत. कुठेही ते मैदानात दिसले नाहीत. ठीक आहे, अधूनमधून ते टीका करत होते, पर्सनल लेवल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्या निवडणुकींचं आज मतदान होत आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडली आणि महायुतीला जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त दिसला आणि मतदान पण तसं महायुतीच्या बाजूने होईल असं दिसतं आहे. लोकांनी आशीर्वाद दिले तर एक चांगली जिल्हा परिषद आम्ही चालू, जी मागची 27 वर्ष राणेसाहेबांनी निष्कलंक जिल्हा परिषद चालवली, पारदर्शक चालवली, तर पुढची 5 वर्ष ही एक चांगली व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही देऊ, ही खात्री आम्ही प्रचाराच्या वेळेला लोकांना दिली. लोक आशीर्वाद देतील असं वाटतंय, दिसतंय. निकाल कसा असेल एकंदरीत चित्र? बघा, मी नेहमी सांगतो, मी लोकांना गृहीत धरत नाही की आम्हाला एवढ्या सीट मिळतील, पण मॅक्सिमम सीट मिळतील. कारण का आता तसा विरोधक तुम्हालाही कुठे दिसला नसेल. विरोधकांनी तसे शस्त्रच टाकलेले आहेत. कुठेही ते मैदानात दिसले नाहीत. ठीक आहे, अधूनमधून ते टीका करत होते, पर्सनल लेवलवरच्या, पण कुठे काही लोकांना फायदा होईल अशा कुठल्या टिप्पण्या त्यांनी केलेल्या नाही. पण लोकांनाही लक्षात आलेलं आहे, टीका करणाऱ्याला ते कधी सत्तेमध्ये बसवणार नाहीत आणि आम्हाला सेवा करायची संधी देतील. बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती. बंडखोरींना लोक थारा देतील का? बघा, बिनविरोध पण अनेक ठिकाणी झाले. आपण तेही बघावं. नुसतं बंडखोरी बघून तुम्ही 25 जागा ज्या बिनविरोध झाल्या त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल. आणि मी सुरुवातीला पण सांगितलं होतं, काही एलिमेंट असे आहेत ज्यांना सगळं चांगलं होताना जेव्हा दिसायला लागतं तेव्हा ते ॲक्टिवेट होतात.